हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजले आहे 9 वाजले आहे आणि मी दिवाळीची सफाई काढली आहे। हे बघा, इकडे ड्रम काढली, हे पूर्ण इकडली सफाई आता मला करायची। आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सारे सामान इकडे भरलेलं आहे। ते बंद झालेला कूलर, सिलेंडर, 2 सिलेंडर इकडे ठेवलेले आहे, डबके, ड्रम, अनाजाचे ड्रम पण इकडे ठेवलेले आहे। सगळे मला ड्रम बाहेर काढून आता सफाई करायची आहे। बघा, हे पूर्ण इकडलं सामान मला आता आज साफ करायचं आहे। हे बघा, इकडे एक चपल्याचं स्टँड आहे, हे पूर्ण ओबडधोबड होऊन आहे हे पण, आणि हे मशीन पण इकडलं पण पूर्ण सगळं इकडलं हे ड्रम वगैरे, हे ड्रम पण बाहेर काढून ठेवायचे आहे। सगळे इकडली सफाई करायची आहे। आणि इकडे बघा, खाली पण खूप सारं सामान पडलेलं आहे, ते वेस्टवाला ते पण काढायचं आहे फेकण्यासाठी। सकाळचा चाय वगैरे झाला आहे, जेवण बनवायचंच आहे सकाळचं। आणि आता मी थोडंसं ते गेले आहे बाजारला भाजीपाला आणण्यासाठी। भाजीला काहीच नव्हते, भाजीपाला पूर्ण संपला आहे आमच्या घरचा। तर मी म्हटले भाजीपाला आणतपर्यंत हे थोडंसं सामान बाहेर काढून ठेवते। सकाळी उठल्यानंतर मी चाय वगैरे पिली, भांडे वगैरे केले आणि जाळ्या झाडल्या पूर्ण स्लॅबच्या। बघा, तुम्हाला पण दाखव, पूर्ण जाळ्या साफ केल्या आहे इकडल्या बघा, आणि तिकडे मागच्या पण। आमचे घर खूप मोठे आहे, तर मी म्हटली थोडी थोडी आता सफाई करायला लागते, एकाएकी मग पूर्ण एकदम धांदल होऊन जाते, मग आपल्याला हे करू की ते करू समजत नाही। त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून घेते म्हटलं। तर आई कालच म्हणत होत्या की सफाई काढ म्हणून, तर मी म्हटलं ठीक आहे, त्यांचं पण बरोबर आहे, थोडं थोडं आपल्याला पूर्ण काम कंप्लीट करावं लागणार। कारण आता घर पण खूप मोठं आहे ना, तिकडे 3 बेडरूम आहेत, हॉल आहे, डायनिंग आहे, किचन आहे, आणि हा इकडे वरांडा एवढा पोर्चचा एरिया आहे आम्हाला, हा पूर्ण पोर्चचा एरिया आहे। हा पण थोडासा मला चांगला क्लीन करायचा आहे। आणि इकडले जे सामान आहे हे सगळं सामान काढून मला तिकडे न्यायचं आहे। हे पूर्ण सामान म्हणजे खाली करून, पूर्ण जागा खाली करून छान व्यवस्थितपणे क्लीन करायची आहे। तर आता मी त्याच कामाला लागणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये राहा माझ्यासोबत, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज। तर मी आता आपल्या कामाला लागते। हे बघा, इकडलं पूर्ण खाली केलं आहे मी, जे हलके हलके ड्रम होते ते पण बाहेर नेऊन ठेवले आहे, आणि इकडले थोडीशी जागा खालीच केली आहे। हे बघा, आता इथून थोडा झाडू पण मारला आहे, इकडे कचरा जमा केला आहे, मोठी डस्टबिन आणली आहे कचरा टाकण्यासाठी। आणि इकडे बघा, पूर्ण सामान तिकडे पोर्चमध्ये नेऊन ठेवली आहे। इकडलं बघा, थोड्याशा जाग्यामध्ये ना एवढं सामान ॲडजस्ट करून होतं। आणि इकडे मोहित पण माझी थोडी हेल्प करत आहे, डस्टबिन आणून देत आहे, झाडू आणून देत आहे। हे बघा, हे सगळं सामान आहे ना इथे ठेवून होतं। हे बघा किती, हे बघा, हे सगळं सामान काढलं आहे तिथून, थोड्याशा जाग्यामधून हे सगळं सामान निघालं आहे। बघा, पता नाही काय काय सामान आहे। हे बघा, हे गाडीचं आहे शायद साऊंड बॉक्स। आणि इकडे बघा, आता हे पूर्ण सगळं आणखी तिथेच ॲडजस्ट करून ठेवायचे आहे सामान। तिकडले थोडंसं खाली झालं आहे, आता तिकडे सगळं मी थोडं क्लीन करते, आणि हे सगळं सामान आणखी तिकडेच लावून देते मग। तर इथे माझ्या पूर्ण दिवाळी क्लीन करून झाले आहे। मी शिड्याच्या खालचं पण क्लीन करून घेतलेला आहे, आणि इथे लागली आहे मी ड्रम वगैरे साफ करण्यासाठी। छान ड्रम पण क्लीन करून घेते। ड्रम
जे पण काही सामान काढलेलं आहे मी तिकडलं ते पूर्ण क्लीन करून मी वापस त्याच जागेवर ठेवणार आहे ॲडजस्ट करून. हे बघा फ्रेंड्स, जास्ती तर नाही झाली आहे. इकडे आता थोडे ड्रम्स सेट करून ठेवली आहे. थोडं म्हणजे चेंज केलं आहे. इकडे जे कूलर होतं ते इकडे टाकलं आहे. सिलेंडर इकडल्या साईडने लावले आहे. हे सिलेंडर भरलेलं आहे, ते सिलेंडर खाली आहे. तर थोडा इकडला कोणता सेट झाला आहे आणि आणखी बाकी आहे. थोडं इकडला आणखी बाकीच आहे इकडलं. तर ते पण करते आणि तुम्हाला दाखवते. आणि इथे लागली आहे मी आता किचनच्या खिडक्या साफ करण्यासाठी. आणि चपला पण मी इथे काढून ठेवला आहे. चपलाचा स्टँड पूर्ण खाली केला आहे इकडे बघा. आणि आता व्यवस्थितपणे किचनच्या खिडक्या पण साफ करून घेते. किचनच्या खिडक्या खूप जास्त काळ्या झालेल्या आहे गॅसमुळे. हे बघा फ्रेंड्स, चप्पलचं स्टँड पण व्यवस्थित करून ठेवली आहे. आणि इकडे मशीन पण साफ करून ठेवली आहे. हे याच्या आतमध्ये मशीन आहे, सिलाई मशीन पण व्यवस्थित करून ठेवली आहे क्लीन. आणि इकडे चपलेचं स्टँड पण व्यवस्थित साफ करून ठेवली आहे. इकडलं तर तुम्हाला दाखवलीच आहे. इकडलं पण व्यवस्थित सेट करून घेतली आहे. ड्रम, हे आमचे ड्रम आहे. याच्यामध्ये आमचे अनाज राहते, गहू, तांदूळ, डाळ, जे काही आमचं अनाज आहे ते आम्ही ह्या ड्रममध्ये भरून ठेवते. हे जे आमचं स्टोरूमसारखं आहे ते इकडे आहे. म्हणजे वेस्टवाला जे सामान राहते सगळं याच्या खाली वगैरे टाकून राहते इकडे. आणि ज्या वेस्टवाल्या चपला आहे ज्या आम्ही यूज नाही करत ते इकडे काढले आहे फेकण्यासाठी. बस आता थोडंसं तुम्ही झाडू मारून घेते पाणी टाकून. मग इकडली माझी सफाई झाली आहे. हे थोडी पोर्चमधली बाकी आहे. आता इथे पाणी टाकून साफ करून घेते झाडूनी. मग क्लीन झाल्यावर तुम्हाला दाखवते. पोर्चमध्ये जे सामान होतं मी सगळं ते बाजूला ठेवलेली आहे. आणि आता इथे अगोदर पाणी टाकून झाडू मारून घेतलेला आहे. आणि आता इथे पाणी आहे म्हणून मी आता पोछा मारून घेते, छान क्लीन करून घेते पोर्चला पण. तुम्ही बघू शकता इथे माझ्या पोर्चची फरची जी आहे व्हाईट कलरची आहे. व्हाईट कलरच्या फरचीवर थोडाही डाग राहिला तरी पटकन दिसून पडते म्हणून मी इथे आरामात पोछा मारत आहे. तर हे बघा फ्रेंड्स, इकडली माझी पूर्ण सफाई झाली आहे. हे बघा, आणि पोर्च पण क्लीन करून घेतला आहे. बघा, पोछा मारून सगळं पोर्च क्लीन करून घेतला आहे. तर फ्रेंड्स, आता व्हिडिओ जास्ती लांब नाही करणार मी. व्हिडिओ इथेच थांबवते. फक्त आता मी पोर्चची आणि इकडे माझे ड्रम आहे, काही वेस्टेज सामान ठेवलेलं आहे, तिथलीच सफाई करून घेतलेली आहे. आणि अगोदर म्हणजे पूर्ण घराची सफाई व्हायचीच आहे. अजून मी आजपासूनच स्टार्ट केली आहे सफाई. तर अगोदर बाहेरचं करून घेतलं आहे मी, कारण बाहेर जास्तीत धूळ होता म्हणून मी अगोदर ते साफ केलं आहे. कारण मग शेवट आपण बाहेरचा धूळ साफ करतो ते आतमध्ये पुन्हा चालला जाते धूळ पूर्ण सफाई झाल्यानंतर. म्हणून मी अगोदर बाहेरचं करून घेतलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर प्लीज मला लाईक करून सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब करून बेल बटनला पण प्रेस करा. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.